बीड जिल्हा परिषदेची सत्ता गमावल्यानंतर धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांच्यावरती घणाघात केलाय। सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपण असल्यामुळेच राष्ट्रवादीची संधी हुकल्याचा प्रहार यावेळी धनंजय मुंडे यांनी केलाय। त्यामुळे सुरेश धस यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। आणि याबद्दलच धनंजय मुंडे यांचं मत जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। बीडच्या नुकत्याच झेडपीच्या अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या, बहुमत असताना सुद्धा सत्तेपासून हुकावं लागलं, काय म्हणाल, काय कारण आहे त्याची? नाही, खरं तर आम्ही जनतेच्या लोकमतातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्ह्यामध्ये जिंकली आहे। एखाद्याने विश्वासघातकी राजकारण केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच मान्यवर नेत्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत विश्वासघात केला, त्याचाच परिणाम बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला। सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। कुठेतरी तुम्ही वर्चस्व गाजवत आहात, त्यांना कुठेतरी मागे लोटलं जाते असा त्यांचा आरोप आहे। काय म्हणाल, पक्षाशी नाही तुमच्याशी नाराजी आहे त्यांची? माझ्याशी नाराजी असं मी तर कुठं पाहिलं नाही, पण त्यांची जर माझ्याशी नाराजी असेल तर मी फार काही जिल्ह्यामध्ये राजकारण करत नाही। त्यांनी त्यांच्या मतदारसंघात बोलवल्याशिवाय मी जात नाही, त्यामुळे नेमकी नाराजी काय? आता ते मंत्री होते त्यावेळेस आम्ही त्यांचे कार्यकर्ते होते, आजही ते पक्षाचे नेते आहेत, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत। आम्ही त्यांना कधी त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे नेते आहोत हे दाखवलं नाही। आम्ही सभागृहाच्या बाहेर किंवा जाहीर सभेमध्ये सुद्धा सुरेश धस आमचे नेते या पद्धतीनेच आम्ही वागलो आहे। त्यामुळे नेमकं काय आहे हे सुरेश धसांचा नेहमीच आहे। ज्यावेळेस भाजपमध्ये होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी करून भाजपचा असा जिल्हा परिषदेमध्ये 2005ला पराभव केला विश्वासघातकानं, आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत आणि भाजपसोबत हात मिळवणी करून या ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव करून भाजपच्या ताब्यात दिली। हे त्यांच्या स्वभावात आहे, अंगात आहे विश्वासघात करणं। त्यामुळे फारसं काय पक्षश्रेष्ठींना याबाबत तक्रार करणार आहात, काही चर्चा करणार? आता माझं काही म्हणणं नाही, पक्षश्रेष्ठींनी त्यांचा त्या बाबतीतला जे निर्णय करायचा आहे ते करावं, पण ही वस्तुस्थिती आहे की बीड जिल्ह्यातल्या सर्वांची ही मागणी आहे की आता याबाबत काहीतरी ठोस निर्णय अशा विश्वासघातकी बीड जिल्ह्यातल्या राजकारणाच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांच्या बाबतीत निर्णय करायला पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते धनंजय मुंडे आणि विश्वासघात सुरेश धस यांनी केलेला आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन अजित कदम सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।